हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसं आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अनिकेत चावरे. आणि मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला खूप स्पेशल असणार आहे, कारण मी चाललो आहे आज जातेगावच्या भैरवनाथला आणि माझ्यासोबत असणार आहे माझा मित्र विशाल. चला तर मग मित्रांनो, सगळ्यात पहिले जाऊया आपण आधी विशालच्या घरी, मग विशालला घेऊन आपण डायरेक्ट निघूया. फायनली मित्रांनो, आम्ही चाललोय आमच्या प्रवासाला. मागचं लोकेशन हेच आहे मित्रांनो, ते भैरवनाथाचं मंदिर. मित्रांनो, खूप छान असं मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे. चला तर मग तुम्हाला पण दाखवतो. एकदम शांत असं वातावरण आहे. मित्रांनो, दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आपल्याला त्यांनी कॅलेंडर दिलं, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, इथं आहे आपलं एक छोटंसं दत्ताचं मंदिर. इथं आपण वर जाऊया आणि वर जाऊन दर्शन वगैरे घेऊया. आपण आलो आहे वर या मंदिरावर. दत्ताचं पहिल्यांदा आपण दर्शन घेऊया, मग बाकीचे लोकेशन पाहूया. इथे बघा ना मित्रांनो, एक नंदी आहे आणि या नंदीचं जे तोंड आहे त्याच्यातून तुम्ही पाणी पडताना बघू शकता. इथे बघू शकता मित्रांनो, हे जे मंदिर आहे या मंदिरावर महाराजांचं एक स्मारक आहे घोड्यावर बसलेले. पण ते फक्त आपल्याला मागचाच पॉईंट दिसतोय, कारण पुढे जाता येणार नाही, कारण पुढे डोंगर आहे त्यामुळे आपल्याला पाहता येणार नाही, त्यामुळे आपण इथून पाहतोय. मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता, आजूबाजूचे जे वातावरण आहे ते एकदम शांत आणि असं प्रसन्न देखील आहे. इथं जास्त प्रमाणात तुम्हाला माणसं पाहायला नाही दिसणार. आणि हे मंदिर जे आहे खोल असं एक फार असं खड्डे आहे, ते तुम्ही बघू शकता. वर असा डोंगर ते वगैरे कोरलेला आहे. खूप मोठा असा एरिया आहे. मित्रांनो, इथं आल्यानंतर फोटो वगैरे शूट केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही चाललो आहे आता घरी. मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो. भेटूया मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.